आज विधान भवन परिसर में आयोजित एक महत्वपूर्ण बैठक में विभिन्न कार्यों की समीक्षा की गई। इस बैठक में कुल 14 मुद्दों पर चर्चा की गई, जिनमें प्रमुख रूप से महत्वपूर्ण बिंदु शामिल है, जिनमें विशेषतः सियावर्डी भूमि हस्तांतरण, होटल की जमीन खरीदने पर चर्चा, मंत्रियों के लिए जगह का प्रबंधन, रवि भवन में सूट, आमदारों के विकास प्रस्ताव, नई 160 कमरे निर्माण योजना, विद्युत व्यवस्था सुधार, 0 माइल्स और फॉरेस्ट भूमि का उपयोग, मशीनरी इंस्टॉल करना, पुरातत्व विभाग में अवैध कार्यों की रोकथाम, एम कुमार के मूल्यांकन विवाद, नई बिल्डिंग निर्माण और पुरानी संरचना की रक्षा, इन सब पर विस्तृत चर्चा। विधान भवन नागपूर येथील प्रस्तावित कामांच्या संदर्भामध्ये पाहणी केली आणि आढावा देखील घेतला। साधारणपणे 14 मुद्द्यावरती चर्चा झाली आणि 14 मुद्दे एकूणच पूर्वी जे काही एकदा पाऊस आला आणि विधान भवनामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्या अनुषंगानं अनेक गोष्टी अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून देखील याच्यामध्ये चर्चा झाली। शासकीय मुद्रणालयाची सीताबर्डी येथील भूखंड आहेत 1852 RG 27,370 चौरस मीटर पैकी 9,670 विधिमंडळास हस्तांतरित करण्याबाबतचा विषय होता। शासकीय मुद्रणालयाची जागा विधान भवन नागपूर ची असलेली त्रिकोण आकाराची नागपूर महानगरपालिकेची जागा, त्या संदर्भामध्ये देखील 0 मैल याचा नागपूर महापालिकेच्या माध्यमातून त्याचं सुशोभीकरण आणि विस्तारीकरण होते। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर विधान भवनासमोरील मेसर्स कुमार हॉटेल पूनम टावरची जागेच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली। त्यासाठी आम्ही तरतूद देखील केली। जिल्हाधिकारी आणि आमचे उपविभागीय अधिकारी यांच्यामध्ये थेट खरेदीच्या दृष्टिकोनातून किमान 10 वेळा तरी चर्चा झाली, परंतु अजूनपर्यंत अंतिमता त्याच्यावरती निवाडा होऊ शकला नाही। पुन्हा एकदा निर्देश दिलेले आहेत की आपल्या स्तरावरती सध्याच्या रेडी रेकनर्स आणि त्यांची जी काही हरकत होती की जे काही बांधकाम झाले त्या बांधकामाच्या तफावत आहे मूल्यांकनामध्ये, फेर एकदा मूल्यांकन करून त्यांच्याबरोबर चर्चा करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेला आहे आणि तसा प्रस्ताव हाय पॉवर कमिटीच्या समोर सादर करण्यात यावा, अशा प्रकारचे देखील आपण निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर विधान भवनामध्ये आता आपण पाहिलं असेल की पूर्ण क्षमतेने मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे। जवळपास 42 मंत्री होते, पैकी आता 1 मंत्र्यांचा राजीनामा झाल्यामुळे 41 मंत्री आहेत, माननीय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसमवेत 35 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्री आहेत। एवढ्यांना सगळ्यांना त्यांच्या दालनासाठी जागा उपलब्ध करून देणं हा देखील येणाऱ्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये महत्वाचा विषय होता। त्या अनुषंगाने देखील चर्चा झाली आणि आपल्या पाठीमागे शेजारच्या जागेमध्ये, मोकळ्या जागेमध्ये गेल्या वेळेस जिथे कॅबिनेट हॉल तयार केला होता, तिथं तात्पुरत्या स्वरूपाचे दालनं उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली। त्याचबरोबर आता समित्या देखील गठीत होणार आहेत, समित्यांना देखील आपल्याला जागा समिती अध्यक्षांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे। त्याचबरोबर आपण आता पाहतोय की पार्लमेंटचं देखील इमारत तयार झालेली आहे। भविष्यामध्ये डिलिमिटेशन नंतर वाढणारी लोकसभा सदस्यांची संख्या, ज्यावेळेस लोकसभा सदस्याची संख्या वाढेल त्यावेळेस राज्यातली देखील विधानसभा सदस्याची संख्या आफ्टर सेन्सस आणि आफ्टर डिलिमिटेशन वाढण्याची शक्यता आहे। हे लक्षात घेऊन या नागपूर विधान भवनामध्ये राज्याची उपराजधानी आहे, इथे देखील एक कंपोजिट प्लॅन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिलेल्या आहेत की ज्यामध्ये
विधानसभा, विधान परिषद, मध्यवर्ती एक सभागृह आणि त्याचबरोबर त्याला जोडूनच एक प्रशासकीय इमारत देखील असावी, अशा प्रकारचा एक परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देखील आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत. कारण ती सदस्य संख्या वाढल्याच्या नंतर जे सदस्य निवडून येतील त्यांना बसण्यासाठी तेवढे आसन त्या विधानसभा सभागृहामध्ये नाही, आणि म्हणून तो देखील आपण विचार केलेला आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये विधान भवन, आमदार निवास हे देखील आता जवळपास मला वाटतं 1945 आणि 50 नंतर त्या इमारतीचा विस्तार झालेला नाही, आणि काही भागामध्ये झाला तर त्या 3 मजली इमारती बांधलेल्या आहेत. पण पूर्ण FSI युटिलाइज करून लिफ्ट असलेल्या आणि मल्टी स्टोरेज इमारती बांधण्याच्या संदर्भामध्ये देखील प्रस्ताव सादर करण्याच्या निर्देश या बैठकीमध्ये दिलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की शेवटी आमदार ज्यावेळेस उपलब्ध होतात आणि अधिवेशनाच्या कालखंडामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था देखील झाली पाहिजे आणि ती चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे, आणि म्हणून सातत्याने तक्रारी येतात. आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये हे जे काही वास्तू तयार होतात, समजा उदाहरणादाखल रवी भवन आहे, आमचे तिथे 12 सूट आहेत, परंतु त्याचे अधिकारच नाहीत, ते अधिवेशनाच्या कालखंडापुरतेच वापरले जातात, आणि मग त्याचा मेंटेनन्स असेल ते कोणाच्या ना कोणाच्या वापरात आले पाहिजे. त्या संदर्भामध्ये देखील आपण आता या बैठकीमध्ये प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले, ते देखील उपलब्ध करून देता आले पाहिजेत. आणि म्हणून विधान भवनाच्या अनुषंगाने आमदार निवासाचा देखील विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव सादर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आमदार निवास आणि विधान भवन या दोन्ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतात. तो प्रस्ताव देखील सांगितलं की या जागा विधानमंडळाच्या अखत्यारीत असल्या पाहिजे. त्या दृष्टिकोनातून PWDचे चीफ इंजिनियर होते, ते प्रस्ताव आता शासनाला सादर करतील आणि ही जागा विधान मंडळाच्या अखत्यारीत येईल अशा संदर्भामध्ये देखील आपण सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर 160 खोल्यांचं ते सांगितलं, 160 खोल्या ज्या आहेत तिकडे 160 खोल्या आहेत, त्याचं 1945 मध्ये बांधकाम झालेलं आहे. त्याचंच आता आपल्याला मल्टी स्टोरेजमध्ये पूर्ण FSI युटिलाइज करून बिल्डिंग बांधणं आवश्यक आहे. कारण येणाऱ्या जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे, अधिकाऱ्यांना देखील व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे, आणि तर त्या कालखंडामध्ये येणारे अधिकारी आता असणारी संख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे, आणि जास्तीची तिथं हे देखील आपल्याला गाळे बांधता आले पाहिजे, रूम्स बांधता आले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून देखील आपण सांगितलेलं आहे. आणि आमदार निवासाची दुरुस्ती आणि विद्युत विषयक देखील अद्ययावत करण्याचं त्यामध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं साधारणतः आढावा घेत असताना बाबी समोर आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण विस्तारित आमदार हे विधिमंडळ करत असताना प्रेसची जागा घेतलीच आहे, प्रेसची जागा घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्याच आहेत. पण त्याचबरोबर 0 माईलच्या आणि प्रेसच्या जागेमध्ये फॉरेस्ट विभागाची देखील ऑफिस आहे, ते देखील महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येतं. त्यामुळं विधान भवन हे एक प्रेस्टिजियस विषय आहे, नागपूर उपराजधानी आहे, आणि म्हणून चौरस आणि चांगल्या पद्धतीची वास्तू कंपोजिट प्लॅन तिथे तयार झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्या फॉरेस्टच्या जागेच्या ऑफिसच्या संदर्भामध्ये देखील वस्तुस्थिती अहवाल तपासून पाहण्याच्या संदर्भामध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये विधान भवन नागपूरचं चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून, नव्याने करण्याच्या दृष्टिकोनातून, अत्यावश्यक सेवा सर्वांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक होती. आजचा हा माझा दौरा होता, त्या अनुषंगाने चर्चा झालेल्या आहे.